नमस्कार. आज आपण मराठी विषयाचे अध्ययन करणार आहोत. आज आपण व्याकरण विभाग पाहणार आहोत. एक अनेक, एक अनेक. इथे एक वचन लिहिलेले आहेत आणि इथे अनेक वचन लिहिलेले आहेत. आता आपण ते वाचणार आहोत. एक अनेक. झाड, झाडे. एक झाड आपण म्हणतो. अनेक झाडे असेल तर अनेक झाड असेल तर झाडे म्हणतो. एक झाड, झाडे. झाड, झाडे. फांदी, फांद्या. फांदी, फांद्या. पक्षी, पक्षी. पक्षी, पक्षी. पक्षीचं अनेक वचन पक्षीच असतं. मूल, मुले. मूल, मुले. आता बघा, मूल असेल एक तर आपण मूल म्हणतो आणि अनेक मुले असेल तर मुले म्हणतो. आता इथे बघा, मला दुसरा उकार आहे आणि अनेक वचन असेल तर मला पहिला उकार. मुले, मुले. घरटे, घरटी. घरटे, घरटी. जनावर, जनावरे. जनावर, जनावरे. फूल, फुले. फूल, फुले. आता बघा, फूल इथे दुसरा उकार आहे आणि फुलेला इथे पहिला उकार आहे. फुले. फळ, फळे. फळ, फळे. पान, पाने. पान, पाने. पुन्हा एक वार वाचूया. झाड, झाडे. फांदी, फांद्या. पक्षी, पक्षी. मूल, मुले. घरटे, घरटी. जनावर, जनावरे. फूल, फुले. फळ, फळे. पान, पाने. आता तुम्हाला काय करायचं आहे, 2 झाडांची चित्रे काढायची आहेत आणि ती प्रोजेक्ट बुकमध्ये काढायची आहेत आणि त्या झाडांचा उपयोग काय काय कशा प्रकारे होतो त्या झाडांविषयी माहिती लिहायची आहे. धन्यवाद.